जर तुम्ही शेतकऱ्याची खरी औलाद असाल ना तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतीशी मातीशी जर तुमची नाळ जुडलेली असेल ना तर हा व्हिडिओ स्किप नका करू। अरे शेती कोणाची? शेतकऱ्याची। मेहनत कोणाची? शेतकऱ्याची। घाम कोण गाळतो? शेतकरी गाळतो। मग तुम्ही शेतकऱ्याचे मालाचे भाव ठरवणारे तुम्ही कोण? अरे चोट्यांनो, एवढा मारू नका रे माझ्या शेतकरीला। असंही मरमर करत आहे रे माझा शेतकरी। हरामाची खायची सवय लागलेली आहे रे तुम्हाला। उन्हाळा पावसाळा हिवाळा माझा शेतकरी राब राब राबतो आणि तुम्ही आयत्या भोकावर नागोबा म्हणून बसून आहात रे। अरे तुमच्या सवयी बदला रे, तुम्ही सवयी बदला। तुमच्या मालाला MRP आणि शेतकऱ्याच्या भावाला MSP पण नाही। अरे सांगण्यासाठी तर आपला देश कृषी प्रधान आहे। अरे सांगण्यासाठी तर आपला देश कृषी प्रधान आहे, पण कृषी प्रधानासारखं या देशामध्ये शेतकऱ्याला किंमत मिळत नाही आहे रे। माझा शेतकरी एवढा मेहनत करून घाम गाळून अन्न तयार करते, त्याच्या मालाला तुम्ही भाव देत नाही आणि बाहेरून दुप्पटच्या भावानं तुम्ही माल आणता। असंच जर चालत राहिलं ना तर एक दिवस उगवणारे कमी आणि खाणारे वाढतील। मग काय करसाल? जर देशात शेतकरी नसला तर तुम्हाला अन्न कोण पुरवेल? अरे जगाचा पोशिंदा माझा शेतकरी, जर तो ज्या देशात नसेल तर कायची कृषी प्रधान आणि कायचा अन्न? आणि एक मन आहे, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, अगर उगाने वाला ही नहीं रहा तो खाओगे क्या। आज अर्ध्यापेक्षा जास्त शेतकरी शेती सोडून शहराकडे वळले काम करायला। असंच जर चालत राहिलं तर खरंच शेती विसरून जा। तुम्हाला या अन्नाची शपथ आहे, हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी पर्यंत पोहोचलाच पाहिजे। जय जवान जय किसान।